तिला बातमी आहे, गँगस्टर बोलणार नाही ते खासदार बोलतोय असं राज ठाकरे म्हणाले। मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये संजय दिना पाटलावर राज ठाकरेंनी टीका केली। एक खासदार बोलतो मी 5 खून केलेत, बॉम्ब फोडेन, एखादा गँगस्टर बोलणार नाही ते खासदार बोलतोय असं राज ठाकरे म्हणाले। इतकं बोलूनही कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केलाय। एखादा गँगस्टर बोलणार नाही तसं खासदार बोलतोय असं राज ठाकरे म्हणाले। एक खासदार बोलतो मी 5 खून केले, बॉम्ब फोडेन, एखादा गँगस्टर बोलणार नाही ते खासदार बोलतोय। इतकं बोलूनही कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही। तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी संजय दिना पाटलाचे कान टोचल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। पुन्हा असे प्रकार व्हायला नकोत, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात असं म्हणत शिंदेंनी कान टोचलेत संजय दिना पाटलाचे। बोलताना सर्वांनी भान ठेवा असंही शिंदे म्हणालेत। संजय दिना पाटील चे कान टोचलेत एकनाथ शिंदे यांनी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली। संजय पाटलांना पत्रकारांना दिलेल्या धमकीवरती फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। महायुतीमध्ये असे प्रकार व्हायला नकोत असं फडणवीस म्हणाले। तर लोकप्रतिनिधींच्या अशा प्रकरणांमुळे बदनामी होते, संजय पाटलाला योग्य ती समज द्या असं देखील फडणवीसांनी सांगितलं। तर संजय दिना पाटलाचा विषय हा सगळ्यांनी थांबवणं गरजेचं असल्याचं उदय सामंत म्हणाले। संजय पाटीलची वागण्याची पद्धत, त्याची बॉडी लँग्वेज तशीच आहे। संजय पाटलासारखा जीवाला जीव देणारा मित्र असू शकत नाही असं उदय सामंत म्हणाले। संजय दिना पाटलांनं स्वतःहून दिलगिरी व्यक्त केली आहे। भविष्यात संजय दिना पाटलांकडनं अशी भूमिका घेतली जाणार नाही अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली। संजय दिना पाटलांना जर तुम्ही जवळून बघितलं तर त्यांचा वागण्याची पद्धतच तशी आहे, त्यांची बॉडी लँग्वेजच तशी आहे। परंतु आज त्यांनी जाहीर पद्धतीनं दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यांनी पत्रकारांच्या बाबतीमध्ये जे काय बोलले त्याचं पक्षानं कुठेही समर्थन केलेलं नाही। त्याच्यामुळे संजय पाटील यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मला असं वाटतं की तो विषय सगळ्यांनीच थांबवणं गरजेचं आहे। संजय पाटलांसारखा जीवाला जीव देणारा मित्र देखील असू शकत नाही, याचा अनुभव मी देखील गेली 25 वर्ष घेतलेला आहे। आम्ही वेगवेगळ्या पार्टीमध्ये असलो तरी पूर्वीपासूनचे मित्र आहोत। मी देखील काल त्यांच्याशी चर्चा केली, स्वतः साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली, साहेबांनी त्याच्यावर खुलासा केलाय, संजय पाटलांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्याच्यामुळे माझी देखील आपल्याला विनंती आहे की भविष्यामधनं राजकारण करत असताना त्यांच्याकडनं अशा पद्धतीची भूमिका परत घेतली जाणार नाही। तर संजय पाटलासोबतची व्यक्ती 10 कोटी रुपये चोरी प्रकरणामध्ये फरार आहे का असा सवाल संदीप देशपांडेंनी केलाय। संजय पाटलाचा एका व्यक्तीसोबतचा फोटो दाखवून देशपांडेंनी केलेला हा सवाल। संजय पाटलाची अपघातग्रस्त गाडी ही कुणाच्या नावावरती आहे? 10 कोटी रुपये, 10 कोटी केबल चोरी प्रकरणाचा उल्लेख करत संदीप देशपांडेंकडनं हे काही सवाल उपस्थित करण्यात आले। आता एक फोटो मी तुम्हाला दाखवतो, हा बघा, हा फोटो आहे, देतो तुम्हाला, पाठवतो व्हॉट्सअपवर। हा फोटो, ही व्यक्ती ही कोण आहे, याच्यावर आत्ता कुठला गुन्हा दाखल आहे, ही व्यक्ती फरार आहे का, आणि असेल तर कुठल्या गुन्ह्यामध्ये फरार आहे। 10 कोटी रुपयाची ती चोरी होती, त्याची बातमीची लिंकही पाठवतो तुम्हाला। त्याच्यामधला हा फरार आरोपी आहे का? मी उत्तर देणार नाही, याचं उत्तर हे पोलिसांनी द्यावं। ती गाडीचा आपल्याला माहिती आहे ऍक्सिडेंट झाला होता त्यांच्या मातोश्री, ती गाडी या व्यक्तीच्या नावावर आहे का, हा माझा प्रश्न आहे। तर संजय दिना पाटीलच्या वक्तव्याचा मी निषेध करतो असं रोहित पवार यांनी म्हटलंय। उत्तर नसेल तर तसं सांगा, पत्रकारांना धमक्या देऊ नका। सत्तेत गेल्यामुळे संजय दिना पाटीलच्या डोक्यात हवा गेली असं रोहित पवार म्हणाले। याच्यातच तुम्हाला योग्य प्रकारचे प्रश्न विचारले असता तुमच्याकडे योग्य उत्तर नसल्यामुळे तुम्ही जर चिडत असताल, चिडून जर तुम्ही एवढ्या लो लेवलला आई बहिणीवर जाऊन शिव्या देणार असाल तर हे पटणार नाही। पण तुम्ही योगायोग बघा की जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा यांच्याकडनं असा कुठला अपशब्द निघाला नाही, पण एकदा सत्तेत गेले तर अहंकार किती लवकर डोक्यात जातो बघा, की लगेचच 3 दिवसातच ते आपलं शिव्या
आणि ते सुद्धा पत्रकारांच्या बाबतीत शिव्या द्यायला त्यांनी जर सुरुवात केली असेल तर हे योग्य